पुरणपोळी तर केलीच, आता त्यासोबत झणझणीत कटाची आमटी तर झालीच पाहिजे. प्रत्येक भागामध्ये कटाची आमटी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. तर आज मी तुम्हाला आमच्याकडे कटाची आमटी कशी बनवतात ना ती दाखवणार आहे. पहिल्या दिवशीपेक्षा ही कटाची आमटी दुसऱ्या दिवशी खूप भारी अशी लागते. गरमागरम ज्वारीची भाकरी आणि त्यासोबत कटाची आमटी म्हटलं ना तर बेत एक नंबरच. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ना ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मऊ लुसलुशीत भात आणि त्यावरती गरमागरम कटाची आमटी आणि त्यासोबतच गव्हाची कुरडई असली ना मग काय बेत एक नंबरच होणार. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर अशा प्रकारे मी चणा डाळ शिजवून घेऊन त्यातील पूर्णपणे पाणी काढून घेतले. आता याच पाण्यापासून आज आपण कटाची आमटी करणार आहोत. तर कटाच्या आमटीसाठी आपण एक छोटंसं वाटण तयार करूयात. एक कांदा उभा कापून आता मध्यम आचेवरती आपण हलकासा लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात. आता कांदा भाजताना हलकंसं त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत. आता कांदा हलकासा भाजून झाल्यानंतर एक मूठभर किसलेलं सुकं खोबरं टाकून ते देखील भाजून घेणार आहोत. सुकं खोबरं भाजण्यासाठी फारसा जास्त वेळ लागत नाही. हलकासा लालसर रंग येईपर्यंत आपण हे खोबरं भाजून घेऊयात. सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही या ठिकाणी ओलं खोबरं वापरलं तरीही चालेल. पुरणपोळीसाठी कणिक कशी मळावी ना ह्या रेसिपीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती देखील जरूर पहा. आता कांदा आणि सुकं खोबरं भाजून घेऊन पूर्णपणे थंड झाल्यानंतर ते मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊयात. तर या ठिकाणी मी 5 लोकांना पुरेल इतकी कटाची आमटी करणार आहे आणि त्यानुसारच सर्व साहित्याचं प्रमाण घेतलेलं आहे. त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि स्वच्छ धुवून घेतलेली मूठभर कोथिंबीर घालून हे सर्व जिन्नस वाटून घेणार आहोत. आता वाटत असताना गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालावे. वाटण करताना खूप जास्त पाणी घातलं ना तर वाटण भाजत असताना वाटणाचे शिंतोडे उडले जातात आणि शक्य तेवढं बारीक असं पाणी घालून हे वाटून घ्यावं. कोथिंबीर घातल्यामुळे वाटणाला कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे. आता वाटण तर तयार झालेलं आहे. तर लगेच आपण आता कटाच्या आमटीला फोडणी घालून घेऊयात. कढईमध्ये साधारणपणे 1 पळी तेल घालूयात. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा राई छान तडतडल्यानंतर पाव चमचा जिरे. आता कटाची आमटी आणि त्यामध्ये कढीपत्ता नाही असं होणारच नाही. कढीपत्त्यामुळे कटाच्या आमटीला खूप छान टेस्ट येते. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकून आता त्यामध्ये आपण तयार केलेले वाटण घालूयात. आता मध्यमच आचेवरती छान तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण भाजून घेणार आहोत. अगोदर देखील आपण हे जिन्नस भाजून घेतलेले आहे, त्यामुळे हे वाटण वाटण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही. पण तेलामध्ये तेल सुटेपर्यंत वाटण भाजून घेतलं ना तर कटाच्या आमटीला कट आणि टेस्ट देखील खूप सुंदर अशी येते. वाटणाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतल्यानंतर आता त्यामध्ये सुके मसाले घालूयात. तर सर्वात प्रथम पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग. आता डाळ शिजवताना देखील मी हळद घातलेली आहे, म्हणून या ठिकाणी थोडीशी बेताची हळद टाकावी. पोह्याच्या चमच्याने 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला नसेल ना तर घरातील कोणत्याही ठेवणीतला तुम्ही या ठिकाणी मसाला वापरला तरीही चालेल. 1 पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, त्यामुळे आमटीला कलर खूप सुंदर असा येतो. काश्मीरी लाल मिरची पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे. वाटणामध्ये सर्व सुके मसाले घालून झाल्यानंतर फक्त 1 मिनिटभर आपण वाटणामध्ये सुके मसाले छान परतून घेणार आहोत. परतून घेतल्यामुळे सर्व मसाल्याचा कच्चेपणा पूर्णपणे कमी होतो. तर या ठिकाणी सर्व जिन्नस छान भाजून झाल्यानंतर पहा छानपैकी वाटणाला आता इथं तेल सुटलेलं दिसत आहे ना. आता आपण त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. मी कोणतीही भाजी किंवा आमटी करताना फोडणीमध्ये अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते, त्यामुळे आमटी किंवा भाजीला खूप छान टेस्ट येते. आता आपण त्यामध्ये सुरुवातीला जी डाळ शिजवून येळवणी काढून घेतलेली होती ना ती वाटणामध्ये घालून घेऊयात. येळवणी घालून घेतल्यानंतर अजून त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून मी व्यवस्थित भांडं त्यामध्ये साफ करून घातलेलं आहे.
चवीप्रमाणे मीठ घालून झाल्यानंतर मध्यम आचेवरती एक 6 ते 7 मिनटं आपण या आमटीला छान कड काढून घेणार आहोत. मऊ लुसलुशीत पुरणपोळी आणि त्यासोबत मऊसूद भातावरच अशी कटाची झणझणीत आमटी असेल ना तर अजून काय पाहिजे. आणि ही आमटी तुम्ही दुसऱ्या दिवशी खाणार असाल ना तर बाजरीची कडक भाकरी किंवा ज्वारीच्या कडक भाकरीवर खावा. खूप भारी अशी आमटी लागते. साधारणपणे 7 मिनटानंतर छानपैकी आमटीला आता कड आलेला आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना. आता कड आल्यानंतर आपण थोडासा गूळ आणि मी त्यामध्ये एक मसाला कैरी टाकून घेणार आहे. ही मसाला कैरी मी गेल्या वर्षीच करून ठेवलेली आहे. अगदी कोणत्याही आमटीसाठी तुम्ही मसाला कैरी वापरू शकता. मसाला कैरी नसेल ना एखादा आमसूल किंवा थोडासा चिंचेचा कोळ घातला तरीही चालेल. गूळ आणि मसाला कैरी घातल्यानंतर फक्त 5 मिनटं ही आमटी मी शिजवून घेतलेली आहे. तर तुम्हाला ही माझी झणझणीत कटाची आमटी कशी वाटली ना ती मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. मसाला कैरी आणि पुरणपोळीच्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ती देखील जरूर पहा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलची घंटी अजिबात वाजवायला विसरू नका. धन्यवाद.